बंद कर आवाज, बंद कर, त्रास होतोय मला, बंद कर आवाज. बंद बंद कर आवाज, आवाज बंद कर. जीव घे ना तुझा, जीव घेईन. डोळे वटारून बघू नकोस माझ्याकडे. बंद कर आवाज, बंद कर. तुला काय वाटलं, काय वाटलं तुला? त्या त्रिनयनेच्या पोरी वाचवतील तुला? नाही वाचवणार आहे. मरणार आहेस तू, नाही वाचणार आहेस तू, मारणार आहे मी तुला. बंद कर आवाज, बंद कर, बंद कर. त्रास होतोय मला, बंद कर. त्या दिवशी मला बोल बोल बोललीस, मग हे सगळं काय आहे? माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे. असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तू आता रड, हे तर वाटेल ते कर. मी तुला कधीही माफ करणार नाही. तोंड देखील बघायचं नाही. शेखर, असं अरे दादा ऐक, दादा. शेखर, असं ऐका. मी माझ्याच कर्माची फळ भोगतोय. हे सगळं जे काही घडते ते माझ्याच पापांची शिक्षा आहे. मी तुझ्याबरोबर जे काही वागलोय ना ममता, त्याकरता ही शिक्षा फारच कमी आहे. तुला झुकारून मी एका राक्षसाला माझ्या आयुष्यात आणलं. कुठून मला ही दुर्बुद्धी सुचली आणि मी या बाईच्या नाताला लागलो. जर का मी रुपालीला माझ्या आयुष्यात आणलंच नसतं तर हे काही झालंच नसतं. मला आता या जर तरला काही अर्थ नाही ना आता. पण आता ममता, मी तुला वचन देतो, माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल. आपल्या अद्वैतला मी काही होऊ देणार नाही. आपले काही होऊ देणार नाही.
नेत्रा काय झालंय? तू आल्यापासून अशी शांत शांत काय आहेस एकदम? बोल, काय झालंय? ठीक आहेस का तू? तुला मंदिराजवळ कोणी पाहिलंय का? तिथे काही घडलंय का? पण मग मूर्तीने खरंच पाठ फिरवली होती? हो. पण मग नेत्रा आता ती मूर्ती मी ती परत होती तशी ठेवून आले. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा. सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. असा भार पावन की पेटी सुखावे. तिचा शोध घेण्या परेने निघावे. तिला स्पर्शता जर कोणी दुष्ट शक्ती पराभव तुझा हेच जाणून घ्या. पंचपीठिकेतली चौथी पेटी तिथेच होती. देवी आईच्या मूर्तीखाली. पण मी तिथे गेले तेव्हा पेटी तिथे नव्हती. कोणीतरी पेटी आधीच घेऊन गेलंय. तरी चूक झाली निमिषे भराची. विरोचक करी घात साऱ्या जगाचा. चूक झाली. चूक झाली. चूक झाली. चूक झाली. देवे चूक झाली. माफ कर. नेत्रा
साहेब, तुम्हाला आता जास्त काळजी घ्यावी लागेल. म्हणजे रुपाली बाईसाहेबांपासून तुम्हाला आता जास्त धोका. म्हणजे नेत्रा, तुला म्हणायचंय की आईने ती पेटी? हो. नेत्रा, कसं शक्य आहे? आई कधी जाणार एवढ्या लांब? कशी काढणार? काल दिवसभर बाईसाहेब घरी नव्हत्या. नेत्रा, पण आई म्हणाली ना की ती घराजवळच होती पण कुठेतरी. आपण शोधलं ना त्यांना. त्या होत्या कुठे? म्हणजे नेत्रा, तो राक्षस आईला वाहुशीला घेऊन गेला होता. असू शकतं. आणि जर खरंच विरोचक राक्षसाने चौथी पेटी मिळवण्यासाठी बाईसाहेबांचा वापर केला असेल तर तुम्ही विचारा बाईसाहेबांना. त्यांना विचारा की चौथी पेटी कुठे आहे. नाना, देवी आईनं गावाकडे पाठ केली, मग काल रात्री शंखानाद कसा झाला? मला तर लय भीती वाटते. बालबांना सांगा आणि काहीतरी पूजापाठ करून घ्या. शंखनाद देवी आईनंच केला असणार. पण देवी आई कसा शंखानाद करेल? अरे, इतक्या वर्षात जे घडलं नाही ते आता घडलंय. देवीनं गावाकडं पाठ फिरवली आहे. गावावर काहीतरी संकट येणार आहे हेच देवीला सांगायचं असणार. हो नाना, कशाला वंगाळ बोलताय? सकाळच्या टायमाला चांगलं बोला ना. अरे, रात्री शंखनाद झालाय. आता जे काही घडणार आहे ते देवी आईच्या हातात आहे. काही अनर्थ ओढवला नाही म्हणजे झालं बाबा. नाना, देवीला असं पाठमुरं बघितलं तर काय अडचण तर नाही ना? अरे, अडचण येतील, संकट येतील. आता जे काय होईल ते देवी आईच्या हातात आहे. चला, आपण देवी आईला चाकडं घालूया. चला 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 चला. देवी आई, आमच्या सुखा पत्राखाली घे. शांत हो देवी आई. अरे, देवी आईनं आपल्या चुका पदराखाली घेतल्या. माफ केलंय आपल्याला. नाना, देवी आई पुन्हा आधीसारखं गावाकडे बघत उभी आहे. देवी आईचा उदो, उदो! देवी आईचा उदो! देवी आई, पुन्हा अशी आमच्यावर कोपू नकोस. नाना, ही आनंदाची बातमी गावाला द्यायला पाहिजे. हो, तुम्ही गावाकडे जा आणि बालबांना घेऊन या. मी इथंच थांबतो. ठीक आहे. चला. आई, चौथी पेटी नाही मिळवू शकले मी. चूक झाली माझ्याकडून. चौथी पेटी विरोचकाच्या हाती लागली आहे. आई,
अनर्थ होण्यापासून वाचव, अनर्थ होण्यापासून वाचव आई. युद्ध सुरू होण्यापूर्वी शंख फुंकला जातो. आपलं युद्ध तर कधीच सुरू झालं. मग काल कशाला शंख वाजवत होतीस? हा? वरदान आहे ना तुला, तुझ्या त्या इंद्राणी आत्याला. तू आणि तुझी इंद्राणी आत्या, तुम्हाला वरदान असलं ना तरी काही करू शकत नाही तुम्ही माझं. तुझ्या या त्रिनयनेला पण वाटत असेल ती निरुपयोगी पोरी आहेत, आपल्या काही उपयोगाच्या नाही आहेत. तुझ्या त्रिनयनेची मूर्ती हलवून तिच्या खालची चौथी पेटी ताब्यात घेतलीये मी. काही करू शकली नाही माझं, काहीच वाकडं करू शकली नाही. तू तरी काय केलंस? संकेत आला का तुला? नाही ना. मी पण काय तुमच्याशी लढण्यात वेळ वाया घालवतेय माझा. माझी लढाई तर तिच्याशी आहे, त्रिनयनेशी. तिच्या लेकींची माझ्यासमोर उभं राहायची लायकी पण नाही, लेच्या पेच्या आहेत त्या. ए बये, समजाव जरा तुझ्या लेकींना. वरदान आहे, दिव्य शक्ती आहे, पण नुसतं वरदान वरदान खेळतात त्या, काही कामाच्या नाही आहेत. विरोचकाबरोबर लढण्याची लायकीच नाहीये त्यांची. आणि तूही लक्षात ठेव, त्रेतायुगात तू जिंकलीस कारण माझ्या बरोबर दगा झाला, पण या कलियुगात नाही. हे कलियुग या विरोचकाचं आहे आणि या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. त्रेतायुगात विरोचकाचा वध करण्यासाठी देवी आईला स्वतः लढाईत उतरावं लागलं होतं, कारण त्रेतायुगातला विरोचक खरोखरच शक्तिशाली होता, बलवान होता. पण कलियुगातला हा विरोचक तर फक्त नावाला विरोचक आहे. पण ह्या विरोचकाची देवी आईशी लढण्याची काय, देवी आई समोर उभं राहण्याची सुद्धा कुवत नाही. त्यामुळे देवी आईला वाटलं असेल की ह्या अशा कमजोर विरोचकाशी लढायला मला कशाला जायला हवं. याच्यासाठी तर माझ्या मुलीच पुरेशा आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला लाख शक्तिशाली समजा. सत्य हेच आहे की बेडूक कितीही फुगला ना तरी त्याचा बैल होत नसतो.